5 रुपयांची बेकिंग पावडर वापरून $2 कोटी घोटाळा करण्यात आलाय। विश्वास बसत नाहीये ना, पण हे खरं आहे। जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टच्या कुशीत पर्यटकांच्या जीवाशी खेळून हा काळा बाजार मांडला जात होता। पर्वत सर करण्याआधी गिर्यारोहकांना काही गाईड्स जाणून बुजून आजारी पाडायचे आणि मग त्यांच्या मदतीच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च केला जायचा। पण हा इतका भयानक फेक रेस्क्यू स्कॅम कोणी रचला, यात बड्या ट्रॅव्हल्स एजन्सी आणि हेलिकॉप्टर कंपन्यांचे हात कसे गुंतलेत, 5 रुपयांच्या पावडरने $2 कोटी आकडा कसा गाठला आणि नेपाळ सरकारने यावर आतापर्यंत काय कारवाई केली आहे, हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। माउंट एव्हरेस्ट जगातलं सगळ्यात उंच पर्वत आहे। ह्या पर्वतावर चढाई करत असताना तुमचा एकमेव आधार असतो तो तुमचा गाईड। पण हाच गाईड जर तुमच्या जीवावर उठला तर नेपाळमध्ये असंच काहीसं घडलं। महागड्या हेलिकॉप्टर बचाव मोहिमेची व्यवस्था करता यावी आणि त्यातून विमा कंपन्यांकडून पैसे उकळता यावे म्हणून पर्यटकांना अक्षरशः आजारी पाडण्याकरिता त्यांच्या जेवणात गुपचूप बेकिंग सोडा मिसळल्याचा आरोप माउंट एव्हरेस्टच्या गाईड्सवर होतोय। फक्त गाईडच नाही तर काठमांडूमधील काही ट्रेकिंग एजन्सी, हेलिकॉप्टर कंपन्या आणि रुग्णालयं मिळून हे रॅकेट चालवत होते असंही समोर आलंय। सगळ्यात आधी गाईड पर्यटकांच्या चहा, पाणी किंवा जेवणात खाण्याचा सोडा मिसळत असत। जेव्हा पर्यटक चढाई सुरू करायचे तेव्हा एका ठराविक उंचीवर गेल्यावर त्यांना पोटात तीव्र जळजळ व्हायची, उलट्या व्हायच्या, चक्कर यायची। यामुळे पर्यटक घाबरून जायचे। शिवाय काही प्रकरणांमध्ये लोकांना डायमॉक्स नावाचं औषध जास्त पाणी पाजून दिलं जात असे। या औषधामुळे त्या पर्यटकांमध्ये अशाच प्रकारची अजून गंभीर लक्षणं दिसून यायची। तेव्हा गाईड त्यांना हेलिकॉप्टरने हलवण्याची गरज असल्याचा दबाव आणायचे। त्यानंतर बनावट वैद्यकीय अहवाल आणि प्रवासी याद्या तयार करून विम्याचे दावे केले जात होते। शिवाय या बचाव कार्यादरम्यान एकाच हेलिकॉप्टरमध्ये अनेक लोकांना बसवलं जात असे, पण प्रत्येकासाठी वेगळी उड्डाणं झाली असं वाटावं म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या नावाने वेगळं पूर्ण बिल विमा कंपनीला पाठवलं जायचं। जेव्हा ह्या पर्यटकांना रुग्णालयात पाठवलं जायचं तिथे गेल्यावर सुद्धा बनावट कागदपत्र तयार केली जायची आणि त्याचाही विमा उतरवला जायचा। हा सगळा घोटाळा 2022 ते 2025 पर्यंत बिनबोभाट सुरू होता। शिवाय 2022 ते 2025 या काळात 2000 पेक्षा जास्त अनावश्यक बचाव कार्य करण्यात आली होती। कधी कधी तर पूर्णपणे निरोगी पर्यटकांना हेलिकॉप्टरने जबरदस्ती खाली आणून पैसे उकळण्यासाठी ते आजारी असल्याचा खोटा दावा करण्यात आला होता। तर कधी पर्यटकांना धमकावून बचाव कार्यासाठी तयार केलं जायचं। इथले शेर्पा, हेलिकॉप्टर कंपन्या, ट्रेकिंग एजन्सी आणि रुग्णालय मिळून पैसे वाटून घेत असायचे। सुरुवातीला या स्कॅम बद्दल कुणालाच शंका आली नाही, कारण एव्हरेस्टवर छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा जीवघेणी ठरू शकते म्हणून येथे हेलिकॉप्टर बचाव कार्य खूप कॉमन आहे। पण गेल्या 3 वर्षात ही प्रकरणं प्रचंड वाढली तेव्हा विमा कंपनीला शंका आली आणि त्यांनी जानेवारीमध्ये तपास सुरू केला। तपासात हे सगळं बिंग फुटलं आणि 3 मोठ्या बचाव कंपन्यांच्या 6 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली। नेपाळ चार्टर सर्व्हिस, एव्हरेस्ट एक्सपिरियन्स अँड असिस्टन्स आणि माउंटन रेस्क्यू यांसारख्या कंपन्या या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं जात आहे। आतापर्यंत एकूण 32 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत। आरोपींकडून 1.51 अब्ज नेपाळी रुपयांचा म्हणजेच अंदाजे $11.3 दशलक्ष दंडही मागवण्यात आलाय। या घोटाळ्याद्वारे सुमारे $19.69 दशलक्ष म्हणजे सुमारे 188 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। तर एका कंपनीवर आरोप आहे की तिने 1248 बचाव कार्यांपैकी 171 बनावट दाखवले आणि $10 दशलक्ष पेक्षा जास्त पैसे फ्रॉडमधून कमावले। दुसऱ्या कंपनीने 471 पैकी 75 बनावट बचाव कार्य दाखवून सुमारे $8 दशलक्ष कमावले। तर तिसऱ्या कंपनीवर 71 बनावट दाव्यांद्वारे $1 दशलक्ष पेक्षा जास्त घेतल्याचा आरोप आहे। पण नेपाळमध्ये घडलेलं हे काही पहिलं प्रकरण नाहीये, तर याआधीही 2018 मध्ये असाच घोटाळा उघडकीस आला होता। त्यानंतर सरकारने चौकशी केली, 700 पानांचा अहवाल तयार केला आणि सुधारणांची घोषणा केली। पुढे 2019 मध्ये यावर एक विस्तृत चौकशी अहवालही प्रकाशित झाला। त्यानंतर सरकारने नियम बदलून मध्यस्थांना हटवलं होतं आणि टूर ऑपरेटरला जबाबदार
धरलं होतं, पण गेल्या वर्षी जेव्हा नेपाळ पोलिसांच्या CBIने पुन्हा चौकशी सुरू केली तेव्हा असं दिसून आलं की घोटाळा थांबला नसून उलट तो आणखीन वाढलाय. नेपाळमध्ये पर्यटनावर 10 लाखाहून अधिक लोकांची उपजीविका अवलंबून आहे. अलीकडच्या काळात वाढत्या घोटाळ्यांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी नेपाळमध्ये ट्रेकिंग करणाऱ्या पर्यटकांना विमा संरक्षण देणं आता बंद केलंय. आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी नेपाळला संरक्षण देणं बंद केलं, त्यामुळे त्याचा परिणाम अर्थातच तिथल्या टुरिझमवर होऊ लागलाय आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसतोय तो तिथल्या प्रामाणिक शेर्प्यांना. एव्हरेस्ट सर करणं हे कित्येकांचं स्वप्न असतं, पण त्याच स्वप्नांचा बाजार मांडणाऱ्या या रॅकेटबद्दल तुमचं मत काय? केवळ दंड आकारून हा घोटाळा थांबेल की यामागे आणखी काही मोठी नावं दडलेली असू शकतात? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.